तेल कटिकट वातामध्ये सांगितलेलं आहे. सरच्या तेल आपण वापरू शकतो, महानारायण तेल वापरू शकतो, वापरू शकतो. सामावस्था असेल तर आपल्याला शेकरपट वापरायचं. ठीक आहे. तर आयडेंटिफिकेशन ऑफ काय म्हणतात कर्म, त्याच्यासोबतच आयडेंटिफिकेशन ऑफ तेल आणि चॉईस ऑफ तेल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे कुठलाही पेशंट करत असताना. म्हणजे तेल आपण वापरलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम करायचं. तेल गरम करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ते जेव्हा तेल टाकतोय आपण पेशंट तर त्याचं टेम्परेचर आधी आपण चेक केलेलं आणि त्याच्यानंतर हळूहळू एका कडेने आपल्याला ते पोर करायचं. तर किती करायचं आहे, तर एक अंगून पूर्ण एक जे आहे त्या म्हणतात तर ते रात्री फुटलं पाहिजे. तितक्या वेळापर्यंत ते आपल्याला तिथे टाकायचं. दुसरी गोष्ट बस्ती, याचा अर्थ काय की धारण करणं. तर आपण कुठलं तरी तेल जे आहे ते त्या ठिकाणी धारण करतो तर त्याचा टायमिंग जो आहे तो शिरोबस्तीनुसार आपल्याला कन्सिडर करायचा आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्नेहयुक्त स्वेदन है ना. स्नेहन आणि स्वेदन करतोय आपण, त्यामुळे हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं की आपलं तेल कुठेही हे नाही झालं पाहिजे, लीक. तर ही महत्त्वाची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला व्हायला नाही पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, जी वाढी आहे ती फिक्स केली, नीट बसवून गेली पाहिजे. यासाठी काय महत्त्वाचं आहे तर कन्सिस्टन्सी पिठाची कशी आहे तर ही आपली कणकेसारखी असली पाहिजे. ठीक आहे. कणकेसारखी कन्सिस्टन्सी असेल तर आपण तेल टाकलं तर ते तेल नीट बसतं. त्यानंतर आपण किती वेळ तेल केली पाहिजे ही बसते, किती वेळ करायला पाहिजे. तर स्थानिक स्नेहनाचा जो कालावधी आहे तो आपण कन्सिडर केला गेला पाहिजे. जसं की 20 मिनिटापर्यंत स्थानिक स्नेहन जे आहे ते होतं. सर्वांग जर स्नेहन असेल तर त्याला आपल्याला जवळपास पाऊण तास लागतो. आपल्याला स्थानिक करायचं आहे म्हणून स्थानिक स्नेहन चंद्रस्थळाचा कालावधी जो आहे तो आहे 20 मिनिट. तर 20 मिनिटापर्यंत आपल्याला पेशंटला बस्ती करायची. तर हे आपलं कटिबस्ती करत असताना तर आपला जो टायमिंग आहे तर तो टायमिंग टाकला आणि 20 मिनिटं वाट पाहायची आहे. तर याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, ते काढलं की लगेच दुसरं ते तयार पाहिजे. ते केलेले गरम करायला आणलंय आणि मग त्याच्यानंतर टाकलंय हे होऊ द्यायचं. यासाठी काय पाहिजे की आधीच तुम्ही ते काढून घ्या आणि सोबत लगेच गरम तेल टाकायला पाहिजे. ह्याचा मध्ये गॅप नाही पाहिजे, नाही तर तुमचा 20 मिनिटाचा कालावधी वाढतो. ठीक आहे. ही कंडिशन लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, खूप जास्त जर पेन असेल तर आपण जनरली काय करतो की इथे या ठिकाणी ग्रह आहे आणि पेन पण आहे तर कापूर आधी ठेवायचा. कापूर जो असतो ना, कापूर आधी ठेवायचा आणि त्याच्यानंतर गरम तेल त्याच्यामध्ये पोर करायचं. तर गरम तेल टाकल्यानंतर असं होतं कापराच्या दूर नाही केलं मला पहिले फार ॲक्टिव्ह आहे म्हणून तर आपण ते हे करतो ना, तुमचं ठिकाणी गेलं तर ते सॉल्व हे करतो, श्वास घेत नाही. तर ते त्यासाठी करते की ते लवकर पसरतं आणि त्याची पेन किलर रिॲक्शन आहे ती आपल्याला दिसते. आता याच्यासाठी आपण काय वापरलं आहे तर ते आहे स्पंज. कॉटनचा तिथे आपण खूप जास्त वापर नाही करते. कॉटन वेस्टेज नाही जेव्हा आपण याचा वापर करतो. तर हे करत असताना इट इज लाईक इनोव्हेशन. तुम्हाला कॉटन वाचवायचं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. दुसरी गोष्ट, पोर करत असताना एका साईडनी करायचं, एकदम मध्ये नाही करायचं आणि पेशंटला विचारायचं कसं आहे, बरं वाटतंय, खूप गरम नाही ना. ते असं राऊंड पद्धतीने टाकायचं. ठीक आहे. साईडने आधी टाकायचं मग आतमध्ये टाकायचं. म्हणजे काय होतं की सेन्सिटिव्हिटी जी असते तेलाची ती फार पटकन नाही साईडने टाकल्यामुळे, कारण पीठ असतं आणि मग आतमध्ये स्किन असतं. ठीक आहे. या पद्धतीने टाकायचं आपल्याला हळूहळू, एकदम हळूहळू. खूप गरम वाटतंय. ठीक आहे. तर ही पाळी खूप छान बसली आहे पहा, कुठेच त्याचं लिकेज पण नाही आहे आणि एकदम फिक्स चांगली बसली आहे. तर या प्रकारात आपल्याला कटिबस्ती करायची. आता हे पाहत असताना तुम्हाला लक्षात येतं की तेल आपलं जास्त मात्रेत पाहिजे कारण सगळं तेल तिकडच्या साईडने. तर म्हणून आपल्याला एक अंगठी पुढेपर्यंत तेल आपल्याला वापरायचं. आणि स्पंज जेव्हा वापरतो तेव्हा स्पंजला काही विशेष लागत नाही. जसं
जसं कॉटनला लागतं आणि कॉटन वेस्ट होतो, तसं स्पॉन्जचं नाही. अजून आहे का? चेक करायचं आहे की एक अंगीवर थोडंसं कमी आहे, एवढं झालं. आता बऱ्यापैकी झालं एक अंगी. तर हा आता बऱ्यापैकी टेम्परेचर आहे मेंटेन. तर हे आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे, तर जोपर्यंत टेम्परेचर चेक करत राहायचं, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की टेम्परेचर आता माइल्ड टू नॉर्मल येत आहे, तर मग त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं. आता इथे जरी खूप लीक होत असेल तर खूप नाही होत, या साईडनीच फक्त होत आहे. आणि इथे आपले पृष्ठ असल्यामुळे किंवा एक कर्व आहे आपल्या वर्टेब्राचं, त्याच्यामुळे तिथे सस्टेन राहिलेलं आहे आणि सगळा एरिया जवळपास त्यांनी कव्हर केलेला आहे, म्हणून आपली कटी बसती योग्य झाली. तर बस्ती याचा अर्थ खाली कॉटन टाकून त्याच्यावर तेल टाकणे असा होऊ शकतो, किंवा जेव्हा पेशंटला असं वाटतं तुम्हाला की पेशंटला सहन नाही होणार, तर त्यावेळेस तुम्हाला खाली कॉटन ठेवायचं आणि त्याच्यावर मग तेल टाकायचं. ठीक आहे, म्हणजे मग टेम्परेचर पेशंटला सहन होईल पहिल्या दिवशी. मग सेकंड डेपासून जसं पेशंटला सवय होईल त्यानुसार तुम्ही डायरेक्ट तेल टाकू शकता. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण खाली कॉटन टाकतो, इट इज कॉल्ड एज पीच. वी आर नॉट डुईंग पीच. आपण काय करतो, कटी बस्ती करतो. तर म्हणजे कटी बस्तीमध्ये तेल धारण करणं गरजेचं आहे, नक्की पीच असतो. याचा अर्थ काय की तुमची कटी बस्ती तुम्हाला नीट जमत नाही धावताना. तर हे जानूबस्तीच्या वेळेस विशेष होतं. जानूबस्तीच्या ठिकाणी आपला जो एरिया असतो जानूचा, तर तो एक अनइव्हन आहे ना, खालीवर आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते आपण पॅक करायचा प्रयत्न करतो तर ती पॅक नीट होत नाही. पेशंट थोडा जरी हल्ला तर ती सुटून जाते. मग त्यावेळेस आपल्याला पिचू योग्य ठरतं, कारण वेस्टेज ऑफ ऑइल होतं. आजकाल एक वेगळे इन्स्ट्रुमेंट्स पण येतात जे कटीबस्ती आणि जानूबस्तीसाठी वापरले जातात, तर ते पण आपण बाय करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, मिनिमम पीठ लागतं, जास्त पीठ घ्यायची गरज नाही. आणि आपल्याकडे आहे दाखवू दे. हे जे आहे हे कटीबस्ती पृष्ठबस्ती समजा. ठीक आहे, हे जे आहे हे पण काय म्हणता येईल मन्याबस्तीसाठी आहे ना, कटीबस्तीसाठी. हे पण कटीबस्तीसाठी, हे पण कटीबस्तीसाठी आहे. हे जे आहे हे मन्याबस्तीसाठी आहे. जानूबस्तीचे पण होते ना आपल्याला. तर जानूबस्तीला काय आहे, कर्व आहे दोन्ही साईड. म्हणजे इथला जो आकार असतो आपला त्याचा कर्व असतो, त्या ठिकाणी ती फिक्स बसवल्या जाते आणि त्याच्यानंतर ते केल्या जातं. आता आपण काही पाईपचे हे असे केले होते कटीबस्तीसाठी होते, तर त्या अशा प्रकारे पण तुम्ही इनोव्हेशन्स करू शकता पाईपचे आहेत. तर याला फक्त प्रॉब्लेम काय आहे की हे जे आहे हे खूप टोकदार आहे, तर हे टोचायची शक्यता असते पेशंटला. तर ह्याच्यावर तुम्ही उपाय काय करू शकता, याच्यावर नाही का थर्मोकॉलचं लेअर करायचं. थर्मोकॉलचं लेअर करून मग पेशंटला ठेवता येईल की ज्याच्यामुळे ते कुठेही सुटणार. फक्त चिकटवताना जे आहे त्याला कवरिंग पाहिजे प्लास्टिकचं वगैरे, म्हणजे ते बाहेर पडणार. तर या पद्धतीने तुम्ही इनोव्हेशन्स करू शकता. पण हे काही विशेष प्रयोग जमला नाही, कारण पेशंटला टोचायचं आहे, तर हे पण आपण करून पाहिले. ठीक आहे, तर हे झालं कटीबस्ती. ते गरज थंड झाले तर तेल थंड झाले. दुसरं तेल आहे का? किती वेळ झाला? 5 मिनिटं झाले. आज आता थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे ते काय झालं लवकर थंड झालं. जसं गरम उष्ण वातावरण असेल तर थंड व्हायला जरा वेळ लागतो. हे गरम करणार ते
अभ्यंग करणं महत्त्वाचं आहे आणि अभ्यंग केल्यानंतर मग पेशंटचं जे पश्चात्कर्म आहे ते करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी पेशंटचं कम्फर्ट विचारणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन टू द पेशंट इट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला आता काही या वेळेसपासून तुमचे काही पॉईंट्स आहेत काय म्हणतात प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, ते ह्याच्यामध्ये तुम्ही पेशंटशी कन्व्हर्सेशन कसं करताय, इंडिकेशन ऑफ पेशंट अभ्यंग तुम्ही कसं करताय, त्याला इंडिकेशन ऑफ ऑइल, त्याच्यानंतर पेशंटचं कर्म कसं स्किलफुली करताय त्याला पण पॉईंट्स आहेत. दुसरी गोष्ट ड्युरिंग युअर प्रोसेस कम्युनिकेशन स्किल टू द पेशंट कसं आहे, नाही तुम्हाला त्याच्यात एम्पॅथी आहे की नाही पेशंटबद्दल, किंवा फक्त कर्म करायचं म्हणून करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काउंट होणार आहेत आणि त्या परीक्षा तुमची घेतल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाहिल्या जातील. तर यामध्ये जे आहे तर आपल्याला काय करायचं आहे, अजून परत एक 5-10 मिनटं वेट करायचं आहे, म्हणजे आपला 20 मिनटाचा जो कालावधी आहे तो पूर्ण होईल. आता जवळपास मला असं वाटते 10 मिनटं झाले, अजून 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आणि त्याच्यानंतर काढून घ्यायचं. तर काय करतात काही जण, किती वेळा आपण ते तेल काढलं याच्यावर त्याचं काय म्हणतात डिपेंड नाही आहे किती वेळा कटिबस्ती करतात. काही जण म्हणतात 3 वेळा काढून गरम केलं म्हणजे झालं. थंडीच्या दिवसात ते 5 वेळा होतं, गरमीच्या दिवसात ते 2च वेळा होतं. मग नॉट नेसेसरी, इट इज रिलेटेड टू टाईम, नॉट ओनली ड्युरिंग प्रोसेस. टाईमच्या हिशोबाने तुम्हाला ते वागायचं आहे, किती वेळा काढायचं किती वेळा टाकायचं. तर या पद्धतीने ती कटिबस्ती परत झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, तेल जे आहे त्याचा लॉस किती होतो अंदाजे. जेव्हा आपण एखादी कटिबस्ती करतो, जसं तुम्ही तुमची प्रॅक्टिस टाकली आहे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्याला आपल्याला किती वेळ लागतो किंवा किती लॉस होतो तेलाचा. तर अंदाजे 100 ml जर तेल घेतलं तर तुमचा 20 ml लॉस होतो जर या पद्धतीने केलं. जर तुम्ही कॉटननी करत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त होतो, 31 ml पर्यंत त्याचा लॉस होतो, 30 ml. तर किती निडेड आहे तर 100 ml आपल्याला तेल गरजेचं आहे. जेव्हा आपण जानूबस्ती कटिबस्ती, जानूबस्तीला जास्त लागतं, कटिबस्तीला 100 ml, मन्याबस्तीला पण 100 ml निडेड आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला कटिबस्ती करायची. ओके, समजलं सगळ्यांना कसं करायचं काय नाही. तर ह्याच पद्धतीने पेशंटकडे अप्रोच झाला पाहिजे. इंडिकेशन ऑफ पेशंट, कन्सेंट ऑफ पेशंट, त्याच्यानंतर प्रॉपर पोझिशनिंग ऑफ पेशंट, तुमची पूर्वतयारी किती आहे. जसं आत्ता आपण पाहिलं की आपला गोळा तयार होता, तेल पण तयार होतं त्याच्यामुळं, पण हे पेशंटला तुम्हाला सांगायला पाहिजे की तुमचं आहे की नाही. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला पूर्ण प्रोसिजर करून पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चात्कर्माकडे जायचं. ठीक आहे.